तेव्हा मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलेली आहे. ही आहे होंडाची शाईन लेटेस्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात की गाडीमध्ये किती चेंजेस झाले आहेत. मी म्हणजे ग्राफिकमध्ये पण चेंजेस झालेले आहेत आणि मेन म्हणजे आहे व्हील्समध्ये पण तुम्हाला पूर्णपणे चेंजेस दिलेले असणार आहे. तुम्हाला दाखवून देतो कसं असणार ते. काही फीचर तुमच्यामध्ये चेंज झालेले आहेत. टायर बघू शकता तुम्हाला, टायर पण ऑलमोस्ट सेमच असणार आहे. 240 mm तुमची डिस्प्ले दिलेली असणार आहे. यांची ती थिंक आहे ती तुम्हाला 3 mm दिलेली असणार आहे. आणि हे गोल्डन ब्राऊनमध्ये तुम्हाला टाईपमध्ये तुमचे हे दिले असतात तुमचे व्हील्स. यामध्ये आधीच्या बाईकमध्ये तुम्हाला हे भेटत होते फक्त ब्लॅकमध्ये, तर हे तुम्हाला असणार गोल्डन ब्राऊनमध्ये. पण ही स्पेशल एडिशन मॉडेल आहे. स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये तुम्हाला एकच कलर भेटेल, हाच एकच कलर असणार आहे. आणि बाकीच्या मॉडेलमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर दिलेले असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला किक स्टार्ट पण असेल आणि सेल स्टार्ट पण दिलेले असणार आहे. आणि एक स्टार्ट स्टॉप जो आयडल स्टॉप स्टॉप जो बटन आहे तुम्हाला तुमच्यावरती दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. पुढचं कन्सोल पण तुम्हाला हा सेमच दिलेला असणार आहे त्याच्याला. ठीक आहे. कन्सोलमध्ये तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे. याच्यावर तुम्हाला सगळं सेमच दिले असणार आहे. इकडे तुम्ही दिले असणार आहे आपलं फ्युलची इकॉनॉमी, डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिले असणार आहे, गिअर शिफ्टर, इंडिकेटर पोझिशन दिले असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे. नंतर इथून आपण हे सेट करू शकतो ट्रिप ए, ट्रिप बी, फुल टँकमध्ये तुमची कितीची रेंज भेटते हे पण तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. एवढं तुम्हाला दिलेलं असणार आहे या ठिकाणी. पुढचा हँडल तुमचा पूर्णपणे हे नसणार आहे क्रोममध्ये. सेंटर तुम्हाला होंडाचा तुम्हाला ब्रँड दिली असणार आहे. इथं तुम्हाला हेड टचचे कंट्रोल दिलेले असणार आहे साईडला. आपला अपर डिपर आणि पास लाईट दिलेली असणार आहे. टर्निंग लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. टाकी पण तुमची जे पण असणार आहे ऑलमोस्ट सेम असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल पण फ्यूल भरू शकतात आणि ए टू पण फ्यूल जे असणार आहे ती पण याच्यामध्ये भरू शकता. ठीक आहे. इकडचा हा पार्ट बघू शकता तुम्हाला. हा पार्ट तुम्हाला होंडाचा क्रोममध्ये दिलेच नाही साईडला, पण हा जो पार्ट आहे इथला या ठिकाणी तुम्हाला पहिले अशी ग्राफिक भेटायची इकडच्या साईडला, पण ही ग्राफिक येतच नसेल तुम्हाला एकदा शाईनची तुम्हाला ब्रँडिंग दिलेलीच नाही साईडला. ठीक आहे. हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेच नाही इथं या ठिकाणी. आणि इथं हा जो पार्ट होता इथं पहिले शाईनचा नाव येत होतं पर्यंत, आता इथं हे नाही आहे. तर हा पार्ट तुम्हाला प्लेन असणार इकडच्या साईडला. ESPची तुम्हाला ब्रँडिंग भेटतं यामध्ये. किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघं दिलेले असणार आहे. लेग गार्ड तुम्हाला आपला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जातील. ठीक आहे. आणि इथं बघा, इथं तुम्हाला शाईन 125ची तुम्हाला ब्रँडिंग मिळून जाईल. पहिले शाईनचं होतं इथं नावच फक्त येत होतं, 125 असं नाव येत नव्हतं पहिले. तर तुम्हाला इथं या पण ठिकाणी तुम्हाला शाईनचं तुम्हाला 125 तिथं हे नाव भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. फ्रंटला तुमचे टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिली असणार आहे 31 mm पर्यंत. रिअलला तुमची असणार आहे मोनस्टॉकमध्ये. ठीक आहे. आणि हे पण जे सीट बघू शकता, सीटची तुम्ही पुशिंग पण ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. आपले जे असणार आहे हँडरेस्ट तुमचे बॉडी कलरमध्ये असणार आहे, ब्लू कलरमध्ये. ठीक आहे. सायलेन्सर तुमचं नॉर्मल जसं असेल तसं असणार आहे. आणि स्विंग आर्ममध्ये तुमचे हे दिलेच नाही आपली हे दिले असणार आहे फ्रेम साईडला. ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असणार आहे. ड्रम ब्रेक तुम्हाला असणार आहे 130 mm पर्यंत पाठीमागच्या साईडला. ओके. आणि टायरची साईज पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेली असणार आहे. 90 18 इंची तुम्हाला जी दिली असणार आहे 20. टायरची तुम्हाला साईज पण सेमच असणार आहे. फ्रंटच्या थोडंसं रेअरचं थोडासा जास्त असणार आहे. फ्रंटची थोडीशी वेगळी असणार आहे. फ्रंटच्या टायर तुम्हाला टायरची सांगून देतो इथं असणार आहे. फ्रंटची साईज तुम्हाला असणार आहे तुम्हाला 80, 100, 18 इंची तुमची पुढची असणार आहे ऑलवेज. आणि ऑलवेज पण होऊ शकता तुम्हाला हा गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. इकडे साईडला. आणि दोघे साईडला तुम्हाला असणार आहे रिफ्लेक्टर या ठिकाणी. आणि स्पेशल एडिशनमध्ये तुम्हाला फक्त हे भेटेल, तुम्हाला आपला हाच कलर भेटेल तुम्हाला नॉर्मली. आणि हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे बघा हा हायलोमध्ये दिलेला असेल. पुढचा हा पार्ट तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला क्रोममध्ये दिली असणार आहे. वायझर असेल, होंडाची ब्रँडिंग असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुमची असणार आहे हॅलोजनमध्ये दिलेली असेल इकडे साईडला. ठीक आहे मित्रांनो. मेन म्हणजे बघा इथं तुम्हाला असणार आहे नंबर प्लेट जागा दिली सगळी नॉर्मली इकडे जायला. ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला ऑलमोस्ट सगळा सेम असणार आहे. इथं पण तुम्हाला सेम ग्राफिक असणार आहे सिल्वरमध्ये आणि गोल्डमध्ये त्याच्याला दिलेली असणार आहे. नाहीतर मग पॉवर आणि टॉर्क तुम्हाला गाडीचा ऑलमोस्ट सेमच असणार आहे, काही चेंजेस नाही आहे. प्रोफाईलमध्ये दाखवतो. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेल लाईट पण तुम्हाला सेमच असणार आहे हॅलोमध्ये दिलेली असणार आहे. आणि ही जी असणार आहे आपली पाठीमागे रिफ्लेक्टर नंबर प्लेट समजा दाखवली दिली असणार आहे. हा पार्ट फायबरमध्ये असणार इकडे साईडला. टर्न इंडिकेटर लाईट पण तुमचे ब्लिंकर ह्याच्यामध्ये दिलेली असते साईडला. आणि इथं बघा इकडे पण तुम्हाला हा लेग गार्ड हा पण तुम्हाला सेमच दिलेला असते साईडला या ठिकाणी. ठीक आहे. साईड इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे. आणि तुम्हाला 5 हेअर फेडून जातील मॅन्युअली. ठीक आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला, तर बाकी सर्व दिलं असतं अप साईडला. इकडे पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळी ग्राफिक सेमच दिलेली असणार आहे. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे साईडला. ठीक आहे. बाकीचं तुम्हाला गाडीमध्ये तुम्हाला सांगून देतो की गाडीमध्ये तुम्हाला डायमेन्शन जे असणार आहे ते मग ते ऑलमोस्ट सेमच असणार आहे. फक्त ग्राफिकमध्ये तुम्हाला हा चेंजेस दिलेली असणार आहे यामध्ये. ग्राफिकमध्ये आणि व्हील्समध्ये हे तुम्हाला चेंजेस दिलेले असणार यामध्ये. ठीक आहे. ऑलमोस्ट तुम्हाला गाडीमध्ये तेवढंच पार्ट असणार आहे, काही चेंजेस नाही आहे तुम्हाला. म्हणजे पॉवर टॉर्च तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेमच असणार आहे. आणि गाडीसोबतच तुम्हाला ॲक्सेसरीच्या वाढमध्ये हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंतर मग आपलं IND नंबर प्लेट त्याच्यावरती जी पण फ्री असते ब्लॅक कलरची ती पण तुम्हाला भेटून जाईल. आणि इन्शुरन्स 1+ फ्लोअरचा. तुम्हाला तर मी गाडीचा साऊंड पण ऐकवतो. थोडंसं स्मूथ झालेलं आहे एकदमच, कारण की आधीच्या बाईकचा जो साऊंड होता तो वेगळा होता आणि आत्ता जो साऊंड आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त साऊंड ऐकून दिला गाडीचा कसा आहे तो. ठीक आहे.
बाकीचं तुम्हाला ऑल ओव्हर गाडीचा माहिती कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी ही गाडी घेऊन परत पुढच्या सोडू. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. हा पहिले खंबाल पडायला होता, आता तुम्हाला ह्या शोरूम तुम्हाला असणार आहे इकडच्या साईडला रौनक ग्रुपच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तेव्हा समोरच्या ठिकाणी बघू शकतात. तुम्हाला मी भारून दाखवतो पहिल्यांदा. आहे बघा, होंडाचं शोरूम तुम्हाला तिथं असणार आहे. आहिरे होंडा पहिला होता, आता हा तुम्हाला इथं असणार आहे. सो बाजूला तुम्हाला मॅगडीचं पण शोरूम आहे. आणि इकडून जर आपण गेलो इकडच्या साईडने, इकडे आपल्याला आधारवाडीचा त्रास राहतो आणि हाच असा परत इकडच्या साईडला आपला हा कोणगावकडे राहतो इकडच्या साईडला. ठीक आहे, हे तुमचा हा इथला हा ॲड्रेस जो असणार शोरूमचा तुम्हाला तुम्ही देऊन टाकेल. तर कोणाला जर इन्क्वायरी करायची तर तुम्ही येऊन करू शकता. बस बघा, ऑफ रोडिंगसाठी जी पण NX 200 आहे ती पण सध्या शोरूमच्या तुम्हाला अवेलेबल आहे. स्कूटर पण वेगवेगळ्या प्रकारच्या इथं तुम्हाला सध्या अवेलेबल असणार आहे. होंडाची ॲक्टिवा पण आहे आणि बाकीचे पण आहेत गाड्यात. आणि डिओची पण लेटेस्ट मॉडेल पण इथं आलेली आहे 125 वाली. आणि या गाडीचं तुम्हाला सध्या तुम्हाला बुकिंग करायची तर तुम्ही फक्त डायरेक्टली तर तुम्ही इथं हे करू शकता, एंट्री करू शकता. बुकिंगशिवाय तुम्हाला गाडी भेटणार आणि कारण की लिमिटेड एडिशन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बुकिंग करताना तुम्हाला पहिल्यांदा सांगून द्यावं लागेल. तुम्हाला तेव्हाच गाडी तुम्हाला इथं अवेलेबल असणार आहे. आणि याची ऑन रोड प्राईस असणार आहे कल्याणमध्ये तुम्हाला 1,09,000 भेटणार आहे. आणि याची वैशिष्ट्य म्हणजे कशी आधीच्या मॉडलपेक्षा 1,000 जास्त आहे फक्त. आधीची जी मॉडल होती म्हणजे शाईनची मॉडल 125 ही तुम्हाला ही 1,08,000 होती. आता ही 1,09,000 असणार आहे. फक्त 1,000 तुम्हाला याच्यामध्ये वाढवलेली असणार आहे. आणि ऑन रोड प्राईसमध्ये तुम्हाला सांगतो की जी पण प्राईस असणार ती अपडाऊन होत राहील. आणि मेन म्हणजे हे पण असू शकतं तुम्हाला असणार आहे की सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस ती असणार ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. आता हा जो शोरूम आहे तुम्हाला ठाण्यामध्ये असणार आहे कल्याणच्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला ॲड्रेस पण सांगून देईल कोणता असणार आहे तो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस पण तुम्हाला भेटून जाईल. विथ तुम्हाला लाईव्ह लोकेशन भेटून जाईल त्यामध्ये. ठीक आहे, आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला असणार आहे. तुम्ही तिथे ऐकली इन्क्वायरी करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवर परत पुढच्या पुढे